प्रकारे तुटून पडतो, अशा प्रकारे तुटून पडतो की समोर याला गोलंदाजाच्या चिंधड्या कशा करीन हेच त्याच्या मनामध्ये आणि त्याच्या हृदयामध्ये असतं. असा खेळाडू इथं चेतन सप्ता हा देखील तितकाच आक्रमक खेळाडू आहे. मगाशी त्यांना 2 जीवनदान मिळाली आणि जर आपण चेतन सप्तासारख्या खेळाडूला जीवनदान दिलं तर निश्चितपणे समोरच्या संघाला खूप मोठ्या अडचणी तो टाकून देऊ शकतो. हे त्यानं दाखवून दिलं. 49 धावा बनवल्या आणि आपल्या कर्णधाराला साजेशी खेळी केली आणि सागर सुपर किंग्स शेरकर सर समालोचन कक्षात यायचंय. दोन्ही संघाचे 12th मॅन इथे उपस्थित राहायचंय. ओके ओके हो काय चला सामना सुरू होतोय. 2 पंच मैदानात जात आहेत आणि सलामीचे फलंदाज तयार आहेत क्षेत्ररक्षक पाटण फायटर्स विरुद्ध प्रीती संगम कराड. तात्या शिंदे आणि ज्ञानेश्वर जाधव. कॅमेरा स्टेजवर करून जा. सलामीवीर आहे तात्या शिंदे आणि 45 नंबर जर्सी इकडे पण आहे ज्ञानेश्वर जाधव. माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृताते ही पैजा जिंके असं जगाला संदेश देणारे, जगाचं पसायदान सर्व शांततेचा संदेश देणारे आपले हे खूप मोठे संत आहेत ज्यांनी ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ लिहिला. त्यांच्या नावाचा हा खेळाडू ज्ञानेश्वर जाधव. इथं बघूया आपल्या फलंदाजीनं थांबा. स्ट्राईकला कोण आहे? यस चेतन साप्ता स्वतः संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधार हा कायम आघाडीवर लढणारा असावा. फलंदाज ज्ञानेश्वर जाधव आहे. स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकला तात्या शिंदे. याच मैदानावर भव्य फुल पिच डे क्रिकेट स्पर्धा 2025 कराड सुपर किंग्स कराड चषक 2025 पर्व पहिले. प्रथम क्रमांक 25,555 रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक 15,000 रुपये 555 व ट्रॉफी, तृतीय क्रमांक 11,111 रुपये व ट्रॉफी आणि चतुर्थ क्रमांक 5,555 व ट्रॉफी. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. सामना करतोय ज्ञानेश्वर, गोलंदाजी करतोय स्वतः संघाचा कर्णधार चेतन साप्ता. पहिल्या चेंडूवर हा केलेला प्रहार आहे. शॉर्ट थर्ड मॅन गलीमध्ये जातोय चेंडू आणि एकाच धावेवर ते समाधान मानावं लागतंय चेतन साप्ता यांना. चेतन साप्ता हा देखील एक मॅन ऑफ द सिरीजच्या शर्यतीमध्ये असणारा खेळाडू आहे. कारण अष्टपैलू खेळाडू यांना खूप मोठी संधी असते. कारण मैदानाच्या सगळ्या क्षेत्रामध्ये ते खूप मोठी कामगिरी करत असतात. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो. एक धाव झालेली आहे आणि स्ट्राईकवर आलेले आहेत पाटण तालुक्याचा जबरदस्त आक्रमक खेळाडू तात्या शिंदे, जो करतो भल्या भल्या गोलंदाजांचे वांदे. त्याचं नाव आहे तात्या शिंदे. बघूया काय करतोय फटकेबाजीमध्ये, कमाल काय दाखवतोय आणि कशा प्रकारचा सामना करतोय चेतन सारख्या साप्ता सारख्या एका अनुभवी कर्णधाराचा, अनुभवी गोलंदाजाचा, जबरदस्त खेळाडूचा. बेस्ट वर्सेस बेस्ट हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. तात्या शिंदेकडे ती ताकद आहे, ती क्षमता आहे. निश्चितपणे चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करू शकतो तात्या शिंदे. पहिल्या चेंडूवर डान्सिंग डाऊन मारलेला हा फटका आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एफर्ट तर जबरदस्त आहेत आणि प्रयत्नांना सलाम आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. मॅन ऑफ द मॅच
शहाजी शिंदे सर काय कमालीची गोलंदाजी केली. या मैदानावर एक अनोखं रेकॉर्ड. एकाच षटकामध्ये पूर्ण निर्धाव षटक आणि त्यानंतर त्या षटकामध्ये 4 धावा 4 विकेट्स मिळवलेल्या आहेत. शहाजी शिंदे सर पुढे मारण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन मारतोय. तात्या आक्रमक फटकेबाजी करतोय. हा बेदरकारपणे खेळणारा खेळाडू आहे तात्या शिंदे. पहिल्या चेंडूपासून प्रहार करणं ज्यांना माहिती आहे, आक्रमण हे ज्याचं असं म्हटलं जातं की अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. वीरेंद्र सहवाग वीरू ज्यानं टेस्ट क्रिकेटमध्ये 300 धावा 2 वेळा बनवलेल्या आहेत. सर थोडं कॅमेराकडे या सगळे. शहाजी शिंदे चेतन साप्तावर इथं मात्र प्रहार केलाय. तात्या शिंदे बोला. दादा ढेब अंपायर आहेत आणि आवाज म्हणजे आवाज ही मेरी पहचान है. आत्ताची सगळी मॅनेजमेंट व्यवस्था एका मिनिटात ज्यांनी बदलून टाकली ते आमचे मित्र दादा ढेब इथं थर्ड अंपायरच्या भूमिकेत आहेत. आणि शहाजी शिंदे सर काय कमालीची गोलंदाजी केली. हा सन्मान होतोय तुमचा, हा सन्मान होतोय तुमच्या कर्तृत्वाचा, हा सन्मान होतोय तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतोय एका सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्वाचा. शहाजी शिंदे काय कमालीची गोलंदाजी. प्रेक्षकांची मन जिंकणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग मध्ये. इतर मात्र ज्ञानेश्वर जाधव हा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 9 धावा. आता काय बोलणार नाही. 15 नंबर जर्सी घातलेला खेळाडू सिकंदर तांबोई. पूरा सातारा जिला जिन्हें जानता है, एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है सिकंदर तांबोई जिनका नाम है. वाहत होतो झरा, थांबते ते डबके. डबक्यावर डास येतात तर झऱ्यावर राजहंस येतात. मग आपण डास व्हायचं की राजहंस व्हायचं हे आपापल्या कामगिरीने ठरवून द्यायचं असतं. आणि निश्चितपणे या खेळाडूकडं ते कर्तृत्व आहे. राजहंस होणारा खेळाडू आहे ज्याचं नाव आहे सिकंदर तांबोई. इस सातारा जिले का बहुत ही बड़ा खिलाड़ी है जिनका बहुत ही बड़ा नाम है, बहुत ही बड़ा औहदा है सिकंदर तांबोली. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा होता आणि बघा काय कमालीची विकेट मिळवली आहे. जबरदस्त. यष्टीरक्षक काय नाव. यष्टीरक्षकाचं नाव काय. महाले जमाले सर. यस 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 अशोक जमाले. मॅन फ्रॉम मान. मानचा अभिमान, मानची आन बान शान अशोक जमाले. फक्त सहन करण्याला माहिती असतं, सहन करणाऱ्याला माहिती असतं की जखम किती खोलवार आहे, वार किती खोलवार आहे. फलंदाज ज्ञानेश्वर. फलंदाज कोण आहे. अमोल गावडे. मॅन फ्रॉम गोखरी. सुनील मदने. काय ते माझी गेली 2 दिवस या सामन्याचं समालोचक म्हणून जे काम करतात ते सुनील मदने सर, फलटण चे सुपुत्र आणि सध्या ललगुण खटाव या ठिकाणी कार्य करत आहात.
आणि गेली अनेक मॅचमध्ये त्यांचा बघण्याचा योग येतो आणि आपल्या या चांगल्या समालोचन कार्यासाठी मनपूर्वक अशा सर शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद देवकांत सर. तुमचं प्रेम कायमच आमच्या भोवती असतं आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. आणि काय केलं आहे अप्रतिम प्रहार चेंडूवर, परंतु चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक धावतो आहे आणि हा झेल सुटलेला आहे. परंतु बघूया हा चौकार आहे का, बाहेर जाऊन त्यांनी बॉल टाकलेला आहे का हे चेक केलं जाईल. तुम्ही यशस्वी झाल्यानंतरच तुमच्या संघर्षाची स्तुती केली जाईल. त्यामुळे तुमचे प्रयत्न चालू ठेवा. प्रयत्न आणि परमेश्वर असं म्हटलं जातं. तुम्ही जो भी लक्ष्य आप आपके दिमाग में रखते हो ना, लगातार अगर आप उस लक्ष्य को दिमाग में रखते हो तो निश्चित रूप से आप उस लक्ष्य को पा सकते हो. किसी भी चीज को आप अगर दिल से चाहो तो पूरी कायनात उस चीज को आपसे मिलाने में जुट जाती है. प्रवीण भिंगारे सर. 9 एप्रिलला चौका 9 ओके ओके चला. सरांनी दिलेला आहे चौकार दिलेला आहे, त्यामुळे इथं काउंट होईल आणि नंतर मी तुम्हाला सांगेन. त्या टेन्शन घेऊ नका, काही प्रॉब्लेम नाही. ओके चला. ओके ओके हा इथं काउंट केलेलं आहे सर, काय टेन्शन नाही. चला पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे आपण. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. मान्यवर इथं उपस्थित आहेत आणि मान्यवरांच्या समोर हा सामना रंगतोय. दोन्ही संघ हे तुल्यबळ आहेत आणि दोन्ही संघातील खेळाडू एक एक धावेसाठी झुंजत आहेत. 9 एप्रिलला शिक्षकांसाठी डायरेक्ट शूटिंग बॉलच्या व्हॉलीबॉल स्पर्धा ठेवलेल्या आहेत ताऱ्याला येथे. तरी त्या सर्व आपल्या शिक्षक बांधवांनी त्याचा आनंद घ्यायचा, या स्पर्धेसाठी या कॉम्पिटिशनसाठी जायचं आहे 9 एप्रिलसाठी. माझ्या समवेत जुडलेले महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा सुमधुर आवाज किरण मस्कर सर इथे उपस्थित आहेत. आणि किरण मस्कर सरांचं स्वागत मिळविकेच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम असा षटकार खेचून केलेल्या तात्या शिंदे यांनी चेंडूवर केला आहे जोरदार प्रहार. हा आला षटकार, 6 धावा. तात्या शिंदे मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. तात्या शिंदेच्या बॅटमधून आपण बघतोय चौकार आणि षटकारांची आतिषबाजी होते आहे. हौसले बुलंद है हमारे, लोहे का सीना रखते हैं, पैरों तले जमीन तो क्या हम आसमान भी रखते हैं. अशा व्यक्तिमत्वाचा हा खेळाडू आहे तात्या शिंदे. सागर सुपर किंग्सचा पूर्वाश्रमीचा खेळाडू इथं मात्र आता प्रीती संगम कराड या संघाकडून आपल्या फलंदाजीने मंत्रमुग्ध करतोय सगळ्या प्रेक्षकांना. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन मारलेला फटका आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि सुटलेला हा झेल आहे. मग अशी झेल सुटले होते चेतन साप्ता यांचे आणि त्यानंतर मात्र चेतन साप्ता यांनी समोरच्या संघाला वाहून दिलं होतं. त्यांचं नाव होतं चेतन साप्ता. 49 धावा बनवल्या होत्या. इथं मात्र षटकाची समाप्ती येते आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 27 धावा. आणि यानंतर एक मराठीचा गोड आवाज आमचे मित्र किरणजी मस्कर सर पुढचं समालोचन करतील. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता मराठी भाषेवरची पकड, मातृभाषा, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात 27 धावा धावून घेतलेल्या 3 आहेत. ओके येस थँक्यू. मदने सर यांचा आवाज तुम्ही ऐकला. थँक्यू सो मच मदने सर. खरं त्यांना मराठी भाषेवरची पकड त्यांची ऐकली आणि त्यांच्या भाषेतून मॅचची कहाणी ऐकली. पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं. तब्बल 27 धावसंख्या स्कोर कार्डवरती ठेवली गेली. 27 टार्गेट किती आहे? टार्गेट नाही पहिली बॉलर पण आहे. बॉलर
27 सुहास मालवे सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला अगदी गुडलेन स्पॉट वरती बॅट झाली स्विंग आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी स्विंग अँड मिस डॉट बॉल निर्धाव चेंडू 27 एका बाजूला आपण पाहिलं तर अमोल गावडे बॅटिंग साठी दुसऱ्या बाजूला तन्मय शिंदे यांना तुम्ही पाहता हो 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 सेन्सिबल क्रिकेट आहे सेन्सिबल क्रिकेट आहे ड्राईव्ह केला एक धाव घेण्याचा प्रयत्न दुसऱ्याचा प्रयत्न जागा सोडले 2 धावा वेगानं प्रतिम रनिंग बिटवीन द विकेट ही चतुराई आहे ही चालाकी आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर ड्राईव्ह केला पुश करो खुश रहो कारण की षटकार चौकाराला जेवढं महत्व आहे तेवढं महत्व सिंगल डबल धावेला देखील आहे लाईफ लाईन आहे ती क्रिकेटची या 2 धावेच्या मदतीनं 29 धाव संख्या 29 फुटवून घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये आता एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल का याआधी 2 घेतल्या होत्या आता नाही आता एकच धावेचा प्रयत्न दुसरीचाही प्रयत्न आता केला जातोय फेकी चांगली राहिली आहे मात्र अखेरीस आपण पाहिलं तर 2 धावा मात्र इथेही पूर्ण होत आहेत 31 31 धाव संख्या आता मात्र स्कोर कारवरती सजली गेली 31 ओव्हर क्रमांक सध्या आपण पाहिले तर 3 प्रगती पथावरती आहे एक चांगली मॅच सुद्धा मात्र तुमच्या समोर आम्ही घेऊन आलोय यावेळी देखील अभिषेक मध्ये जरूर खेळून काढले जिथे आपण पाहिलं तर अगदी 4 धावेसाठी डाऊन द ग्राउंड 4 धावेसाठी चौकार जाते फटका आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने हा कव्हर ड्राईव्ह खेळला गेला बॅटिंग करत असताना मिस्टर तन्मय शिंदे यांच्या बॅटमधून हा चौकार आला 10 चेंडू 23 वरती सध्या ते बॅटिंग करत आहेत ज्या पद्धतीने हा सरळ बॅटीनं केलेला ड्राईव्ह मुंबईला गेला तर मरीन ड्राईव्ह सारखा बघण्यासाठी तुम्हाला आवडेल तसा हा ड्राईव्ह होता दोघांमध्ये आपली वैविध्यता दोघांमध्ये आपलं काहीतरी नवीन जरूर आहे जिथे 35 धाव संख्या 35 फुटबॉल खेळायचा प्रयत्न बॅटीची लिडिंग आहे स्लिप नाहीये डाईव्ह लगावले अप्रतिम catch of the tournament catch of the tournament catch of the match what a catch यार अप्रतिम रिप्ले टेलिकास्ट पहा ज्या पद्धतीने कॅच पकडली गेली विकेट कीपर येतात व्हॉट अ कॅच अप्रतिम रिप्ले बघा सातारा स्पोर्ट्सच्या माध्यमातून प्रेमात पडाल या स्पर्धेचा सर्वात देखना कॅच आपण पाहिलं तर बेस्ट फिल्डर या स्पर्धेसाठी शूज आहेत आणि ज्यामध्ये तुम्हाला रेस मध्ये यावं लागेल आणि ही एक रेस आहे हा एक खेळाडू आहे जे या रेस मध्ये जरूर आहेत बॅट्समन नेम काय विकेट कीपरचं नाव जर कळालं तर बरं होईल टीम अशोक जमाले सर आणि बॅट्समन नेम काय नाही आता गेला मिस्टर सुनील गोपने आपण पाहिलं तर नवीन बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये जरूर दाखल होते चांगली कॅच क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर या मॅच मध्ये चांगलं राहिलंय जिथे आपण पाहिलं तर नावच नाही आता नंबर मॅच दिशेने आपण जाऊयात अशोक सर सध्या आपण पाहिलं तर अगदी मैदानामध्ये दाखल झालेत अशोक जमाले गोलंदाजीसाठी मॅचला थोडंसं स्पीडअप घेतलं तर बरं होईल कारण की बाकी देखील मॅचेस बाकी आहेत यासाठी आपण थोडासा स्पीडअप घेऊयात कारण की पहिली इनिंग आहे सेकंड इनिंगचा खेळ अजून बाकी आहे 35 धाव संख्या ओव्हर क्रमांक 4 कडे सध्या मात्र आपण जातोय अशोक जबाले सर सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी दाखल झालेत एका बाजूला वेस्ट अमोल गावडे सर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानामध्ये जरूर दाखल झालेत 35-35 बॅट स्विंग
आणि त्यानंतर थोडासा बाहेर ठेवला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी जास्त पद्धतीने आपण पाहिलं चेंडू हाताला गेला, थोडासा शरीरापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, अँगल तयार करण्याचा प्रयत्न केला. जशी आडव्या बॅटनं क्रॉस बॅट फिरली तसा चेंडू आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन आराम करतोय. फसवला जाते चेंडू पडला. फुटवर्क पाहिला, नेटवर्क पाहिला, थोडंसं फुटवर्क मध्ये येण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन विकेट घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू हाताला फिंगर रोल केले चेंडूच्या डोक्यावरून आणि फलंदाजाला अक्षरशः आपण पाहिलं तर बीट केलं जातं. एक जादूची गोलंदाजी, चेंडूच्या डोक्यावरून जादूची बोटं फिरवली जातात. ही गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. अर्थातच अशोक जंबाले सर अप्रतिम गोलंदाजी. सफल झाले. यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, पहिली धाव वेगानं कंप्लीट केली जाते. एकाच धावेवरती चांगले क्षेत्ररक्षण आता मात्र होतं डीप मिड विकेट रिजन मधून. एकच धाव. टीमची टोटल आपण पाहिली 36 या आकड्यावरती. तब्बल 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. लेफ्ट हँडेड बॅटर, राईट हँडेड बॅटर, जे कॉम्बिनेशन तुम्ही पाहताय, डावखुऱ्या हाताचा फलंदाज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हे संपूर्ण क्षेत्ररक्षण सजवत असताना कॅप्टनला डोकी असते. कारण की डावखुऱ्या हाताचा फलंदाज लेफ्ट हँडेड बॅटर आला की वेगळं क्षेत्ररक्षण, राईट हँडेड बॅट्समन आला की वेगळं क्षेत्ररक्षण. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये कॅप्टनची डोकी मात्र जरूर असते. यावेळी फटका चांगला खेळून काढला मिड विकेट रिजनला. कॅचचा कॉल दिला, निसटली ती कॅच. दुसरा आलाय तिथे चेंडू गॅदर केला, तिथून फेकेपर्यंत 2 धावा मात्र वेगानं कंप्लीट होत आहेत. या 2 धावा टीमची टोटल आता मात्र अगदी 38 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. बॅकफुटला जातात, शॉर्ट आर्म पूल अप्रतिम फटका. खेळाडू मिड विकेट रिजनला आहे. 1 बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अखेरीस चेंडूने गाठली सीमारेषा, निघून जातोय. अगदी 4 धावेसाठी चौकार. एका बाजूला आपण पाहिलं तर प्रीती संगम फायटर कराड, दुसऱ्या बाजूला फायटर पाटण, फायटर्स पाटण अशी मॅच सध्या मात्र खेळवली गेली आहे. ज्यामध्ये आपण पाहिलं तर सध्या मात्र चांगली बॅटिंग सध्या अर्थातच प्रीती संगम फायटर कराड या टीम कडून केली जाते. यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅटीची जरूर होती, जिथे नो बॉलचा इशारा आहे. अंपायर कॉल हा नो बॉल, फ्री हिटचा इशारा. खाओ पिओ बिल मत चुकाओ, यानंतरचा तो फ्री हिट आहे. टीमची टोटल 43-43. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो सन्माननीय आदरणीय आदर्श शिक्षक अर्थातच राजेंद्र पवार सर आणि त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय आनंद देशमुख सर, या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. मी विनंती करेल अतिथी कक्षामध्ये आपण त्यांचा सन्मान घेऊयात. अतिथी देवो भव सन्मान्य विक्रमजी शेरकर सर, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. आमचे सन्मान्य आदरणीय राजेंद्रजी पवार सर, आदर्श शिक्षक, त्याचबरोबर सन्मान्य आनंद देशमुख सर, मी विनंती करेल प्रेमाचं, आपुलकीचं, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपले आभार व्यक्त केले जातात. थँक्यू सो मच, मनापासून आभार. संघाची धावसंख्या 45. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि 45 धावसंख्या आता मात्र स्कोर कार्डवरती सजली आहे. विजेता उपविजेता संघासाठी आपण पाहिलं तर कॅप्स ज्या आहेत त्या कॅप्स आता मात्र आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्यात. आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. ज्या पद्धतीने खारीचा वाटा प्रत्येकाचा राहिला, आपल्या परीनं प्रत्येक जण काही ना काही ते देण्याचा प्रयत्न पहिल्या वर्षामध्ये जर एवढी चांगली स्पर्धा होत असेल तर विचार करा पुढच्या वर्षी तुम्हाला स्पॉन्सर खऱ्या अर्थानं स्वतःहून येतील, बोलतील ही स्पर्धा कधी येते, 365 दिवस कधी संपतात याची वाट मात्र तुम्ही जरूर पाहाल. अशी स्पर्धा रोजच्या धगधगीच्या युगामध्ये टेनिस क्रिकेटच्या पटलावरून काहीतरी शिकायला भेटतं आणि तेच या खेळपट्टीवरती आम्ही शिकतो. 45 धावा 45. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या टॉप एजला, विकेट कीपर आहे चेंडूच्या खाली, विकेटचं पतन होईल, बॅटरला जावं लागेल माघारी. अप्रतिम चेंडू हाताला, पहिला चेंडू फलंदाजाला अगदी माघारी पाठवलं जात आहे. वेलकम आमच्या
डायमंड क्रिकेटचे लेजंड खेळाडू नाना गुटे सर, मी विनंती करेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. ज्यांनी खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळण्यापेक्षा क्रिकेट जगलं जातं हे तरुणांना शिकवलं. म्हणजे नाना गुटेंच्या काळामध्ये युट्यूब असतं तर आज नाना गुटे दुबई कतारला टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर राज्य करताना दिसले असते. मात्र आज आपण पाहिलं तर लेजंड खेळाडू आदरानं हे नाव घेतलं जातं. या मैदानामध्ये बऱ्याचशा आठवणी नाना तुमच्याही आहेत. या मातीनं तुम्हालाही घडवलंय. या मातीशी तुमची नाती खूप जोडली गेली आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर अगदी 45. बॅट्समन हितेश जाधव बॅटिंगसाठी नवीन बॅटर दाखल झालेत. हो हो यावेळी देखील आपण पाहिलं पदल आली ते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवरती पडल्यानंतर थोडासा राईज होतोय, थोडीशी उसळी घेतोय. फलंदाजाचा फुटवर्क झाला की गोलंदाज चेंडू थोडासा मागे ठेवतोय. म्हणजेच काय, फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय हे जाणून घेणारं यंत्र तंत्र विकसित करणारा गोलंदाज आपल्या चतुराईनं गोलंदाजी करतोय. सध्या आपण पाहिलं तर अर्थ त्याचा मुकून पण आले. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला आहे खेळाडू. बॅकवर्ड पॉइंट. चेंडू गॅदर करेल, फेकला नाही. अजूनही एकच धाव इथे मात्र दिली जाते. संघाची धावसंख्या आता 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर हो 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 व्हॉट हॅपन, गरज होती का? मात्र गरज होती असं म्हणायला हरकत नाही, कारण की शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. एका बाजूने आपण पाहिलं तर एका धावेचा प्रयत्न केला गेला, मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं चेंडू पकडल्यानंतर लगेच यष्टांकडे देखील वेध घेतला. फलंदाजाला रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी पाठवलं जातं. बॅटर आउट. बॅट्समन आनंदा कोळेकर. आनंदा कोळेकर सध्या दाखल झालेत. म्हणजे नाना गुटे आणि आनंदा कोळेकर यांच्याही चांगल्या आठवणी आहेत. नाना गुटे आमच्यासोबत जोडले गेलेत. गाजवलेला एक काळ. हल्ली टेनिस क्रिकेट तेव्हाचं क्रिकेट खूप वेगळं होतं, खूप वेगळं होतं. 46 धावा 46. हो 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 गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर थोडासा येस इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव व्हाईट बॉल जरूर येतो. अंपायरच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आशाभूत नजरेने पाहतायत जरूर. इट्स अ व्हाईट बॉल. क्रिकेट काय आहे म्हणजे तुम्ही पंचांच्या निर्णयाचा मान, येस विकेट कीपरचं मला खऱ्या अर्थानं कौतुक करूसं वाटेल. पंचांच्या निर्णयाचा मान ठेवणं हेही खऱ्या अर्थानं क्रिकेट आहे. खूप छान डिसिजन खऱ्या अर्थानं विकेट कीपरनं दिला. इट्स ओके. तो लगेच माघारी गेला. डिसिजनचा मान ठेवला, क्रिकेटचा सन्मान त्यानं ठेवला आणि मॅचला मात्र लगेच सुरुवात करून दिली. 47 तब्बल चेंडू मात्र बाकी आहेत अजूनही 2. इनिंग क्रमांक 1 चा खेळ संपण्यासाठी शेवटचे 2 चेंडू. हो 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 यावेळी देखील चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट होतोय. दिशा बदलले. चेंडू आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने फिंगर रोल केले जातात थोडीशी या चेंडूमध्ये गती कमी आहे, मात्र जी अचूकता आपण बोलतो ती अचूकता चांगली आतापर्यंत. एखादा 1 रुपयाचा नाणं खेळपट्टीच्या मध्ये ठेवावं, त्यावरती चेंडू टाकावा अशी अचूकता आतापर्यंत गोलंदाजी करत असताना मिस्टर मुकुंद सर यांच्या माध्यमातून आपण गोलंदाजी पाहिली. 1 to go. एक शेवटचा चेंडू या इनिंगचा होईल ब्रेक. बॅकफुटला जाता सुरेख फटका. पकड पॉइंट रिजन मध्ये नाहीये खेळाडू. चेंडू वेगानं जातोय. सीमारेषा गाठली आता चेंडूनं. अगदी 4 धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये होतो बदल. टीमची धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचते अर्थातच 50 पार. 51 आणि तब्बल 52 धावेचं आव्हान ठेवलंय पाटण फायटर. पाटण टीम समोर 52 रन्स टू विन.
टॉस साठी या कॅप्टन जावली टायगर्स जावली आणि रहिमतपूर स्टार वॉरियर्स दोन्ही कॅप्टन आपण या. शेवटची मॅच असेल, दोन्ही कॅप्टन्स या टॉस करूया आपण. अर्थातच जावली टायगर्स जावली आणि त्यानंतर त्याच्यासोबत आपण पाहिलं तर रहमतपूर स्टार वॉरियर्स हे दोन संघ एकमेकांसोबत येतील. विनायक दादा इधर हो. 52 धावेचा 152. नाना गुटे सर या लेजंड खेळाडू, आमचे लेजंड क्रिकेटर. एक काळ होता डायमंड क्रिकेटसाठी खेळत असताना आपण पाहिलं तर राज्य या मैदानामध्ये ज्यांनी केलं, डायमंडसाठी पहिल्या क्रमांकाचं प्राइस याच मैदानामध्ये ज्यांनी जिंकून दिलं होतं नाना गुटे सर. म्हणजे डायमंडसाठी महत्त्वाचं योगदान राहिलं आहे नाना गुटे सरांचं. म्हणजे त्यावेळी डायमंड संघाचा ढाण्याबाग जर कोण असेल तर नाना गुटे, तो खेळ होता. कॉल कोणाचा आहे? छापा कॉल. येस, टॉस आपण पाहिलं तर वॉन झालं. अर्थातच टायगर जावली टायगर टीम टॉस जिंकला. प्रवास कसा राहिला? किती खेळलात, किती पराभव झालात, कसं काय? एकच सामना झालाय आमचा, आम्ही जिंकलोय सामना तो. एक सामना जिंकला. दुसरी मॅच आणि सध्याचं टायमिंग पाहिलं तर थोडंसं आपण पाहिलं तर आता थोडासा अंधाराकडे आपण वळतोय. अशा वेळी टॉस जिंकून महत्वाचा निर्णय. फलंदाजी संध्याकाळच्या वेळे बॉल ट्रॅव्हल व्हायला, चेस करायला प्रॉब्लेम येईल, त्यामुळे फलंदाजी. वाव, कुठून अभ्यास एवढा करतात तुम्ही सगळे? खऱ्या अर्थानं शिक्षक आज सगळेजण अभ्यास करून उतरलेत. स्पर्धेबद्दल मला आवडेल, स्पर्धा कशी आहे, कशा पद्धतीने मॅनेजमेंट आहे आणि या स्पर्धा होणं गरजेचं आहे का? ह्या स्पर्धा होणे निश्चितपणे गरजेचं आहे. शिक्षकांना सुद्धा खेळण्यासाठी प्लॅटफॉर्म उपस्थित करणे, ही जी आयोजक कमिटी आहे त्या सर्वांचं मी आभार मानेल. गेले 2 दिवस झालं अतिशय उत्कृष्टपणे सामने होत आहेत आणि वेळेत होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे वेळेच होत आहेत. हा सामना झाल्यानंतर सुद्धा एक मॅच होईल इतका आपल्याकडे वेळ शिल्लक आहे, त्यामुळे दिलेल्या वेळेमध्ये सामने होत आहेत. टॉस नाही राहिला सर तुमच्या दिशेने, मात्र तुमच्या टीमचा कसा काय प्रवास आहे? किती मॅच खेळलात, किती मॅच जिंकलेल्या आहेत आणि कसा रिझल्ट आहे तुमच्या टीमचा? आमच्या दोन्ही मॅचेस झाल्यास दोन्ही मॅचमध्ये आम्ही पराभव पत्करला आहे. ही शेवटची मॅच आहे आमची आणि या मॅचमध्ये आम्ही 100% देऊन पुढच्या संघाला कसं अडचणीत आणता येईल हा आम्ही या ठिकाणी प्लॅन केलेला आहे. नक्की आम्ही या दिशेने आम्ही वाटचाल करू. सर प्लॅन केला, तयार राहा. आहेत ते तयार. थँक्यू सो मच. काय प्लॅनिंग आहे? पुढच्या संघाला अडचणीत आणणार म्हणजे डायरेक्ट फाईट भाऊ, इकडेच अडचणीत आणणार, काटे टाकणार, वाटेत तयार राहा, मजा येईल मॅचला. नाना गुटे सर आमच्या सोबत जोडलेत. नाना काय बोलतात? आत्ता सगळे लेजंड खेळाडू देखील आहेत, सगळे आपण पाहिलं प्रायमरी टीचर्स. प्रीमियर लीग ही तुम्ही पाहताय, कसं वाटतं ही स्पर्धा आणि आत्ताच्या क्रिकेटबद्दल, स्पर्धेबद्दल काय बोलाल? क्रिकेट हे फास्ट झालेलं आहे. जुने क्रिकेट वेगळं होतं आहे आणि लिजंड खेळाडू चांगले खेळतात आता. हल्लीचं क्रिकेट म्हणजे अनवाणी पायानं तुम्ही सायकल घेऊन, तुटलेल्या चपल्याने तुम्ही डोंगर पार करून क्रिकेट खेळायला जायचं आणि आत्ताचं क्रिकेट डायरेक्ट तुम्हाला 4000चे शूज घालून क्रिकेट खेळायला. हे क्रिकेट बदललेलं आहे. आता वाटतं का तुम्हाला खेळू सणाना? तर खेळूच वाटतेच की, त्याला काय येतं, वय झालं म्हणून काय झालं. नाना एज काय आता तुमचं? 53. फक्त 53. अभि तो हम जवान आहे यार. फक्त 53 यंग 53 वयाचे यंग नाना गुटे सर आपल्यासोबत जोडले होते. थँक्यू सो मच. यस, शेर बूढ़ा हो गया लेकिन शिकार करना ना भूला. टायगर अभी जिंदा है मेरे दोस्त. मॅच कडे लगेच जाऊयात.
प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग या टीचर्स लीगला भेट देण्यासाठी आमचे सन्माननीय मार्गदर्शक युवराजी कनसे सर, चंद्रकांत गाडगे सर आणि संदीप कनसे सर हे साताराहून आमच्या प्रेमाखातर आणि आमच्यावर असलेल्या जीवाबद्दल इथं उपस्थित राहिले. त्यांचं मी आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. आणि यानंतर मी सन्माननीय आपले कॉमेंटेटर यांच्याकडं यानंतरची सूत्रे बहाल करतो. धन्यवाद सर. थँक्यू. मान्यवर, खऱ्या अर्थानं नसतो वेळ कोणाकडे दगदगीच्या युगामध्ये वेळ काढण्यासाठी. जे आपल्यासाठी वेळ काढतात ते आपले असतात. स्पर्धा आपण पाहताय ज्या पद्धतीने सजवली गेली आहे, बनवली गेली आहे. अर्थातच बॅटर कोण आहे सर? बॅटर कोण आहे? बॅट्समन कोण आहे? सुहास मालवे येस बॅटिंग साठी दाखल होतात. नवीन बॅटर. धावसंख्या आहे 0 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पहिलाच फलंदाज अगदी माघारी गेलेत. स्क्रीनवरती सध्या दोन्ही अँगल तुम्हाला दाखवले जातात. कॅमेरा दोन्ही साईडने, एका बाजूला आमचा VIP कक्ष दाखवला जातो, दुसऱ्या बाजूला मॅच. या दोन्ही गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातात. व्यासपीठावरती कोणते मान्यवर आहेत, मॅच मध्ये काय करते, या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती पडाव्यात यासाठी जाऊया मॅच कडे. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या डोक्यावरून खेळाडू आहे कॅचसाठी. हो 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 निघून जातोय चेंडू. अगदी आपण पाहिलं तर हातावरती पडला आणि तदनंतर मात्र निसटला. धावांसाठी धाव अजूनही चालू आहे. तब्बल 2 धावा. 2 धावेच्या मदतीने आता अकाउंट मात्र ओपन होत आहे आणि संघाची धावसंख्या मात्र ओपन झाली 2. पण पहिली विकेट जी गेली आहे तिथून पुढे आपण पाहिलं तर सुहास मालवे असतील, सिकंदर दुसऱ्या बाजूला तांबोली असतील, कशा पद्धतीने मॅच सांभाळून खेळण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करतील. कारण की या मॅच मध्ये तब्बल टार्गेट आपण पाहिलं तर 52 धावायचं आहे. एक पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट असेल जी 25-30 धावेची असेल. लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळाडू आहे मिडॉनचा, त्याच्याकडून मिस होतो चेंडू. आपण पाहिलं तर व्ही शेप मध्ये चेंडू गॅदर केला, फेकी चुकीच्या दिशेला. हो 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 चेंडू अगदी फेकलाय चुकीच्या दिशेला. धावा मात्र इथे कंप्लीट केल्या गेल्या 2. पुन्हा 2 धावा. पहिल्या चेंडूमध्ये विकेट, त्यानंतर 2, त्यानंतर 2, तब्बल 4 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. म्हणजे तुम्ही खेळ असा खेळा की तुम्हाला हरवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न नाही तर कट रचले गेले पाहिजे. आणि त्याच पद्धतीने सध्या आपण पाहिलं तर प्रत्येक जण खेळ खेळतोय. या देखील आपण पाहिलं तर अगदी ड्राईव्ह केला, कव्हरला आहे खेळाडू, चेंडू गॅदर केला जातो. फक्त एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. अगदी वेळेचं बंधन, मॅनेजमेंट काय असतं, मायक्रो मॅनेजमेंट काय असतं त्या पद्धतीने आपण पाहिलं तर त्या पद्धतीने सध्या आपण पाहिलं तर ही संपूर्ण स्पर्धा तुम्ही पाहता. पहिल्या वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला गेला. मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल असेल, बॅट असेल, बेस्ट बॅट्समन साठी, बेस्ट कॅप्टन साठी आपण पाहिलं तर अर्थातच वॉच असेल म्हणजे अपना टाइम आएगा, त्या पद्धतीने डिजिटल वॉच आहे. बेस्ट फिल्डर साठी शूज आहेत. या सगळ्या गोष्टी, बेस्ट बॉलर साठी आपण पाहिलं तर अगदी कूलर आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलं तर मॅनेज केल्या गेल्या या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आणल्या गेलं. तर त्यामुळे या स्पर्धेचा दर्जा वाढला गेलाय. बॉर्डर कॅच सुटली, कॅच ड्रॉप होते, अवघड मानली जाते. चेंडूच्या खाली गरगर गिरक्या घालत होता, थोडीशी अवघड होती कॅच, हातातून निसटली. मात्र एक धाव नाही थांबू शकले. एका धावेच्या मदतीने तब्बल धावसंख्या आता 6 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. ओव्हर क्रमांक 1 प्रगतीपथावरती आहे. म्हणजे पॉवर प्ले क्रमांक 1 आता सध्या मात्र चालू आहे. वंटिको शेवटचा चेंडू हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट खेळाडू आहे, चेंडू गॅदर केला, आता त्यानं अगदी फेकला जातो. एक सिंगल धाव या मात्र जरूर कंप्लीट केली जाते. ये समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. येणारे 24 चेंडू आणि तब्बल 45 धावेची गरज या मॅच मध्ये. 24 चेंडू 45 म्हणजे जर सरासरी विचार केला तर प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला 11.25 म्हणजे 12 धावा तुम्हाला प्रत्येक ओव्हर मागे करायच्या. कॅल्क्युलेशन क्रिकेट कशाला बोलतात. प्रत्येक ओव्हर मागे किती धावा आहेत तुमच्या डोक्यावरती बर्फ, खिशामध्ये कॅल्क्युलेशन, तुमचा माइंडसेट काय, तुमच्या घरामध्ये ट्रॉफी सेट असेल, पलंग सेट असेल, त्यानंतर पुस्तकांचा सेट असेल, तो तुमचा आज माइंडसेट काय आहे याच्यावरती हा संपूर्ण खेळ आहे. गोलंदाजीसाठी
हितेश जाधव गोलंदाजीसाठी दाखल झालेत. धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावसंख्या. चांगली गोलंदाजी राहिली, विकेट देखील एक मिळवली. इकॉनॉमिकल गोलंदाजी. पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये सर्कल मैदानाला 7 धावसंख्या खर्च करणं, यापेक्षा जास्त कंजूसपणा तुम्ही गोलंदाजीमध्ये नाही दाखवू शकत आणि तोच कंजूसपणा ओव्हर क्रमांक 1 मध्ये दिसून आला. येणारे तब्बल आपण पाहिलं तर 24 चेंडू आणि 45 धावेची गरज आहे. यावेळी लॉट केला जातोय बॅटच्या समोर. खेळाडू आहे तो प्रेक्षक बनलाय, निघून जातोय अगदी धावेसाठी. बोला था बैट के सामने नहीं डालने का मेरे दोस्त. निघून गेला षटकारासाठी. वॉट स्ट्रोक. पहिला चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज हितेश जाधवचं. आइए हितेश, स्वैग से करेंगे आपका स्वागत. आणि त्या पद्धतीने आपण पाहिलं तर मिस्टर सुहास मार्बेने हे स्वागत केलं. पहिला चेंडू षटकार. रेड कॅप परिधान केले. रेड कलर इज ऑलवेज नॉट अ लव कलर, इट्स अ कलर ऑफ डेंजर. डेंजर कलरही तो असतो आणि सध्या आपण पाहिलं तर त्याच पद्धतीने बॅटिंग सध्या चालू आहे. मात्र लॉंग ऑफचे खेळाडू नुकते धावच गेले, थोडीशी चर्चा त्यांनी केली, कान मंत्रही दिलाय. वॉट बॉल गुड लेंथ. अगदी चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट हिट झालाय. तोपर्यंत आपण पाहिलं तर लेग अंपायर इट्स आउट. यावं लागेल माघारी रनआउटच्या स्वरूपामध्ये. चांगली विकेट किपिंग मिस्टर आनंद सर यांच्या माध्यमातून. आनंद कोळेकर चांगली विकेट किपिंग म्हणता येईल, कारण की ज्या पद्धतीने रनआउट विकेट त्यांनी प्राप्त केली, धक्का क्रमांक 2 दिला. अशोक जमाले सर सध्या आपण पाहिलं तर दाखल झालेत मैदानामध्ये. एका बाजूला आपण पाहिलं तर सुहास मालबे सर, दुसऱ्या बाजूला अशोक जमाले सर. हे दोन्ही बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये जरूर आहेत. 13 धावसंख्या. अजूनही 22 चेंडूचा खेळ बाकी आहे. 39 धावा अजूनही विजयासाठी करायच्या आहेत या मॅच मध्ये. हो क्रॉस बॅटर करण्याचा प्रयत्न. स्टंप लाईन मध्ये नॉन स्ट्राईकला संधी आहे. फेकी नाही चांगली झाली आहे, पण एकच धाव इथे मात्र जरूर प्राप्त होते. लेग बायच्या स्वरूपामध्ये क्रॉस बॅटेड स्टंपच्या मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न, तदनंतर फक्त एक सिंगल धाव. या देखील आपण पाहिलं तर फटका खेळून काढला, अगदी लॉफ्ट केला. खेळाडू आहेत, कॅच पकडली जाते. विकेटचं पतन. एक मोठी विकेट मात्र माघारी जाते. मिस्टर सुहास मालवे, एक मोठी विकेट. प्रकाश सर, बॅटिंग साठी आपण पाहिलं तर किशोर कंका बॅटिंग साठी दाखल झालेत. न्यू बॅटर. 14 धावसंख्या. यावेळी थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी. वाईडी शॉर्कर. यॉर्कर असतो, एक बुंदा चेंडू, दुसरा वाईडी शॉर्कर. या पद्धतीने हा वाईडी शॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. गोलंदाजीमध्ये पहिला चेंडूवरती षटकार आला. असं वाटलं की या गोलंदाजीमध्ये धावा जास्त खर्च होतील, मात्र तदनंतर 2 विकेटी घेण्यात आल्या, जिथे आपण पाहिले 1 रनआउट आणि 1 कॅच आउट. हलक्या त्यांना मान देण्याचा प्रयत्न. क्रिकेट आहे, सन्मान द्यावा लागतो, तो सन्मान देताना पाहिलं, मात्र 1 धाव लेग बायच्या स्वरूपामध्ये पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 15 या आकड्यावरती. येणारे चेंडू तब्बल आता बाकी आहेत 18 आणि 37 धावेची गरज. 18 चेंडू 37 धावा, हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये आहे.
अमोल गावडे गोलंदाजीसाठी दाखल झालेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या 3 षटकांचं अगदी ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झालेत कारण की 18 चेंडू अजूनही 37 धावेची गरज आहे. ओहो फिरकी गोलंदाज चेंडू पडतोय थोडासा आपण पाहिलं तर लेग स्टिक सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 2 पुढे जाते अर्थातच 18 या धावसंख्येवरती तब्बल आपण पाहिलं तर पहिला चेंडू वाईट नंतर 2 धावा 18 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहतोय अमोल गावडे यांना मिस्टर किशोर बॅटफुटला जाऊन अगदी टॅप फटका बॉक्स टेनिस क्रिकेटचा सध्या आपण पाहिलं तर अगदी आमची कॅमेरामॅन प्रायव्हेट जेट दाखवत असताना जरूर कॅमेरामॅनला माहिती आहे आकाशामध्ये कुठे काय आहे प्रेक्षकांना काय आवडेल हे प्रायव्हेट जेट सध्या तुम्हाला दाखवलं जात आहे. प्रशिक्षणासाठी सातत्याने या फेऱ्या जरूर असतात आणि तेच प्रायव्हेट जेट दाखवण्याचा प्रयत्न आमच्या कॅमेरामॅननं केला. हो ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर रिजन मध्ये एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एक सिंगल धाव चिकी धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 22. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे तब्बल अजूनही आपण पाहिलं तर चेंडू मात्र बाकी 14 आणि 14 चेंडूमध्ये 30 धावा करायचे. त्याच मध्ये आपण पाहिलं तर 1 बाउन्स चांगला क्षेत्ररक्षण वॉल ऑफ फिल्डिंग तब्बल 2 धावा अडवलेत आपल्या टीमसाठी तब्बल 2 धावा. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. येणारे 13 चेंडू आता तब्बल 28 धावेची गरज. यावेळी लॉफ्ट केला जातो मिड विकेट रिजनला ऑन साइडला फटका खेळून काढलाय क्रॉस बॅटेड निघून जातोय 4 चौकारासाठी अप्रतिम फटका. समीकरण आपण पाहिलं तर अगदी चेंडू 12 चेंडू आणि तब्बल आता 24 धावेची गरज. मॅच बनली आहे ही 12 चेंडू 24 समीकरण. मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर अगदी 12च्या सरासरीनं तुम्हाला धावा करायची 24 धावा येणार 2 ओव्हर मध्ये हव्यात बॅटिंग करणारी टीम आपण पाहिलं तर अर्थातच पाटण टीमला. दुसऱ्या बाजूला प्रीती संगम फायटर कराडचा संघ तुम्ही पाहता एका बाजूला पाटण दुसऱ्या बाजूला कराड अशा पद्धतीने दोन्ही टीम सध्या पाहता आणि अर्थातच प्रायमरी टीचर्स प्रीमियर लीग 2025 हा रणसंग्राम तुम्ही पाहता. अनुज प्रकाशन पुरस्कृत ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर पुरस्कृत केली गेली. अनुज प्रकाशनच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर पुरस्कृत केली गेली. अर्थातच पहिल्या वर्षामध्ये PTPL 2025 म्हणजे 1.0 पहिलं पर्व या स्पर्धेचं. आनंद कोळेकर गोलंदाजीसाठी दाखल झालेत. ओव्हर क्रमांक सध्या मात्र 4 आता प्रगतीपथावरती येईल. 28 धावा आहेत स्कोर कार्डवरती. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 24 धावा आता मात्र या मॅच मध्ये करायचे. बऱ्याचशा अडचणी तुमच्या वाटेमध्ये जरूर येतात मात्र प्रत्येकाला ठेच लागते ती छोट्या छोट्या दगडानं डोंगरानं कधीच नाही. या मॅच मध्ये छोट्या छोट्या वाटेमध्ये काटे टाकण्याचा प्रयत्नही केला जाईल कारण की जिथे आपण पाहिलं तर किशोर कंकाळ एका बाजूला 7 चेंडू 11 वरती खेळत आहेत. अशोक जांभळे यांची आपण पाहिली तर बॅटिंग आतापर्यंत पार्टनरशिप देण्याचं काम केलं जात आहे. दोघांच्या माध्यमातून पार्टनरशिप कशा पद्धतीने होते 12 चेंडू 24 ची मॅच कशी बनते आणि कशी बिघडते हेही बघायचं आहे. यावेळी केला आपण पाहिलं तर लॉफ्ट केला जातोय खेळाडू आहे कॅच पकडली जाते. नाराज आहे बॅट्समनला बघा कारण की नाराज आहेत ते स्वतःहून कारण की हा फटका त्यांना या मुवमेंटला नव्हता खेळायचा. सर्वात मोठी विकेट या मॅच मध्ये.
भारताचा रुद्र गुटे त्याचं देखील आम्ही स्वागत करतो. मला वाटतं डायमंडचा उभरता सितारा वेलकम. बॅट्समन कोण आहे? विजय वाघेरे दाखल झालेत मैदानामध्ये. अगदी बॅटिंग साठी एक नवीन बॅटर. 11 चेंडू आणि तब्बल आता 24 धावा करायचे या मॅच मध्ये. अकरा चेंडू 24 हे समीकरण आता मात्र मॅच मध्ये ठेवलं गेलंय. कॅचचा दिला गेलाय. कॉल पकडली गेली. ही पण कॅच. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक फलंदाज बाद. धक्क्यावरती धक्के. 2 धक्के या मॅच मध्ये पडलेत. ओव्हर क्रमांक 4 खूप महत्वाची राहिले. टर्निंग पॉइंट राहिला ओव्हर क्रमांक 4 मध्ये. किशोर नलवडे बॅटिंग साठी दाखल झालेत. हॅट्रिक विकेटच्या उंबरठ्यावरती सध्या गोलंदाज उभे आहेत आनंद कोळेकर. कारण की पहिला चेंडू विकेट, दुसरा चेंडू विकेट. तब्बल आपण पाहिलं तर आता 10 चेंडू 24 धावेची गरज. इक्वेशन वाढत गेलं तर प्रत्येक ओव्हर मागे 14 धावा तुम्हाला करायच्या आहेत. याआधी 12-12 प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला करायच्या होत्या. आता ते इक्वेशन वाढलं गेलंय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती डावखुऱ्या हाताचे फलंदाज. आणि सध्या मैदानामध्ये हवा ही सुटली आहे. म्हणजे डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी या हवेचा उपयोग कसा होईल हेही बघायचं आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव जरूर येतोय. चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर बाहेर निघाला. थोडासा बाहेर टर्न होतो. थोडासा कट झाला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धाव तुमच्या टोटल मध्ये होते ऍड. 29 धाव संख्या. यावेळी देखील आपण पाहिलं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न अगदी खेळाडू ऑलरेडी आपण पाहिलं तर लॉंग ऑफ मधून एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चोरली. चिकी धाव अगदी चोरून घेतलेली धाव. 1 कन्वर्ट इंटू 2. धाव संख्या 31. आता 9 चेंडू तब्बल 21 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटीच्या अगदी बॉटमला लेग स्लिप रिजन मध्ये चेंडू आपण पाहिलं तर अगदी जातं. जिथे आणखीन एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. आता संघाची धाव संख्या जर आपण पाहिली तर ती 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना तब्बल 2 चेंडू आणि कुठेतरी या 2 चेंडूवरती मॅचची संपूर्ण कहाणी बाकी आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की 2 चेंडूमध्ये किती धावा येतात? 8 चेंडू 20 धावेची गरज आहे. इथून पुढे 6 चेंडूमध्ये किती धावा शिल्लक राहत आहेत हेही गरजेचं आहे. हो लॉफ केला जातोय. हवा चेंडू घेऊन जाऊ शकते मात्र तोपर्यंत कॅच होते ड्रॉप. या मॅच मध्ये या क्षणाला कॅच ड्रॉप होणं कितपत महाग ठरू शकतं हे मात्र येणारी वेळ सांगेल. कारण की या मॅच मध्ये जी कॅच ड्रॉप झाली, जी आपण पाहिली तर बॅटिंग करत असताना फलंदाज किशोर कंकाळ यांची कॅच ड्रॉप झाली. 8 चेंडू 13 वरती ते खेळतायत. 7 चेंडू आता 18 हवेत. लॉट केला जातोय. कॅच ड्रॉप झाली की एक चित्र बघायला भेटलं. जखमेवरती मीठ टाकणं याला बोलतात. जलेपे नमक याला म्हणतात. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर पदल आली. त्यानंतर फुटवर्क रिप्ले टेलिकास्ट पहा. चेंडू खेळला शेवटपर्यंत. कॅमेरामॅन चेंडू अगदी निघून गेला 6 धावेसाठी. वॉटर स्ट्रोक. येणारे तब्बल आता 6 चेंडू आणि 12 धावेची गरज. वेड्यासारखं खेळावं लागतं कारण की जगानं ज्या खेळाडूंना वेड म्हटलं त्या खेळाडूंना इतिहासाच्या पानामध्ये आपलं सोनेरी अक्षरानं नाव लिहिलं. हाही वेगळा इतिहास आहे. 6-12 हे समीकरण. काय यानंतर
दादा सुदेप यानंतर आपण पाहिलं तर काय प्लॅनिंग केली जाईल, कारण की ऑलरेडी प्लॅन आहे थोडासा सक्सेस झाला नाहीये. कॅच ड्रॉप झाली, षटकार आला, 6 चेंडू 12, त्या अडवायचे 6-12 अडवायचे असल्यानंतर मिसफील्ड देखील झाली आहे, ती देखील भरून काढायचे. मॅच जर जिंकायचे तर काहीतरी नवीन या मॅच मध्ये घेऊन यावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने या स्टेडियम मध्ये या मैदानामध्ये बॉलर कोण आहे बॉलर? तात्याराम शिंदे अर्थातच गोलंदाजीसाठी, कारण की या मैदानामध्ये 12 धावा या खऱ्या अर्थाने आपण पाहिली तर सहज होण्यासारखं सर्कल मैदान आहे. तुम्ही थांबलात तरी धावा इथे होतात. या मॅच मध्ये 6 चेंडू 12 धावा. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल. बॉलिंग अटॅक साठी तात्याराम शिंदे दाखल झाले, बॅटिंग साठी एका बाजूला किशोर. यावेळी केला आपण पाहिलं तर शॉर्ट ऑन पूल खेळाडू आहे मिड विकेटला, अगदी चेंडू साठी जातात. एक धाव दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? फेकी चांगल्या पद्धतीने होतीये, पण दुसऱ्या बाजूने दुसरी धावही कंप्लीट केली जाते. दुसरी धावही कंप्लीट केली जाते. आता 5 चेंडूने तब्बल 10 धावेची गरज. 5-10 हे समीकरण आता मॅच मध्ये ठेवलं गेलंय. चला थोडासा स्पीडअप घेऊयात, कारण की यानंतर आणखीन एक मॅच आहे. पाच चेंडू 10 धावा. मॅच थोडीशी आपण पहिली बदलली गेली आहे, कारण की डावखुऱ्या आताचा फलंदाज, त्याच्यासाठी चालू झालेली हवा, सध्याचं वातावरण, सध्याचं टायमिंग, आणि या टायमिंगला या मैदानामध्ये हवा चांगली सुटते. ओहो, शफलन करण्याचा प्रयत्न, धावा अडल्या नाहीयेत, धावा थांबल्या नाहीयेत. मगाशी हीच तर चर्चा केली आपण, त्यामध्ये 22च्या स्वरूपामध्ये धाव येते. कारण की याआधी आपण ही चर्चा केली की तुम्ही जर मैदानामध्ये थांबलात तर धावा कशा येतात, बाईज येतात, लेग बाईज येतात, वाईड येतात. आणि सध्या आपण पाहिली तर 43 4 चेंडू आता 9 धावा. समीकरण या मॅच मध्ये 4-9 आहे. दगदग या मॅच मध्ये, कारण की एखादा टप्पा चुकतोय तर कार्यक्रम नक्की होतो, कारण की टप्पा महत्वाचा आहे. विचार करून टप्पा टाकणं हेही या मॅच मध्ये गोलंदाजासाठी महत्वाचं आव्हान असेल, तर फलंदाज एखाद दुसरा टप्पा आपल्या बॅटवरती घेण्याचाही प्रयत्न करेल. इकडून ताकद आहे, तिथूनही ताकद लावण्याचा प्रयत्न केला जाईल. सध्या ताकद थोडीशी कमी राहिले. कॅच ड्रॉप आणखीन एक. या मॅच मध्ये जर बॅटिंग करणारी टीम पाटण जर मॅच घेऊन गेली तर प्रीती संगम फायटर कराडच्या टीम मध्ये एकच गोष्ट असेल, कॅचेस मुळे आपण मॅच हारलोय. कारण की हा खेळाडू आता जी कॅच ड्रॉप झाली, ही मॅच हातातून गेली तर 10 जणांचे बोलणं या खेळाडूला ऐकावं लागेल, आणि ते शांतपणे लॉफ केला जातोय. अगदी कॅच पकडले. व्हॉट अ कॅच. गोलंदाजानं फलंदाजाला उचलून घेतलं, सांगितलं घेतली का ना विकेट, घड्यावरती लक्ष ठेव भाऊ, काटे नक्की फिरणार हे त्यानं सांगितलं. कारण की ज्या घड्यामध्ये 1 वाजतात त्याच घड्यामध्ये 12 वाजवले. आता वेळ बदलली. अप्रतिम मॅच. कारण की फक्त सहन करणाऱ्याला माहिती असतं गाव किती खोलवर असतात. ज्या खेळाडूनं कॅच ड्रॉप केली त्याला माहिती होतं गाव किती खोलवर आहे, आणि अखेरीस तो बोलत असेल हे देवा बरं झालं कॅच पकडली. समीकरण सांगतो आम्ही, 2 चेंडू 7. येस, 2-7. रिप्ले टेलिकास्ट पहा, रिप्ले टेलिकास्ट. प्रेमात पडाल ज्या पद्धतीने चेंडू हाताला गेला. खेळाडू आपण पाहिलं तर चेंडू पर्यंत जरूर पोहोचला, आणि त्यानंतर रनिंग कॅच. 2-7. मुकुंद पनाळे दाखल झालेत मैदानामध्ये. 2 चेंडू 7 धावा. यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू थोडासा आपण पाहिलं तर आता 1-7. व्हॉट हॅपन. अप्रतिम गोलंदाजी याला बोलतात मॅच.
ओहो, आग इधर भी लगी, आग उधर भी लगी, आग दोनों तरफ बराबर की लगी. हा भाई का माझा कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे. 1 चेंडू 7. काय मॅच बदलली. एक वेळ अशी होती असं वाटलं मॅच घेऊन गेले, एक वेळ अशी आली असं वाटलं मॅच कधी आपल्याकडे येणार. बदलली वेळ. आणि माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाही, हेही तेवढं खरं आहे दादा. ती वेळच आहे, ती बदलणार नक्की. वा. 1 चेंडू 7. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग मॅचचा नियम आहे. नशीब खेळाडूंच्या कॉलरला माईक नाहीये, प्लेअरवर माईक नाहीये, नाही तर बापरे वेगळी मजा आली अशी. आपल्या बोलणं साधन असतं एकतर. काय आवाज तापलंय मैदान. काय येणाऱ्या टीम साठी ऑलरेडी तयार मैदान भेटले तापलेलं. विजय झालं टीम. आपण पाहिलं तर या मॅच मध्ये विजेता राहतोय संघ अर्थातच प्रीती संगम फायटर्स कराड संघ. या मॅच मध्ये विजेता राहतोय. विजय संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. हरताय म्हणून खेळणं सोडू नका, कारण कदाचित शेवटच्या क्षणी निकाल तुमच्या बाजूनही लागू शकतो. संघ मालकांचा आम्ही मनापासून अभिनंदन